मंडळी, तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी फक्त 2 गोष्टी करा. हो, ज्योतिषशास्त्रानुसार आणि धार्मिक मान्यतेनुसार चैत्र पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं. आता यंदाची पौर्णिमा तिथी ही 2 तारखांमध्ये विभागून आलेली आहे. त्यामुळे आपल्याला 1 एप्रिल आणि 2 एप्रिल असे 2 पौर्णिमेचे दिवस मिळणार आहेत. आता चैत्र पौर्णिमेला 2 अर्थांनी विशेष महत्त्व आहे. जसे देवी लक्ष्मी मातेची कृपा ह्या दिवशी मिळवता येते आणि संकटमोचन हनुमान यांचा जन्मोत्सव सुद्धा ह्या दिवशी साजरा केला जातो. म्हणून ह्या दिवशी भक्तिभावाने केलेले उपाय हे व्यक्तीला धनलाभ मिळवून देऊ शकतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतात असेही सांगितलं जाते. चला तर मग चैत्र पौर्णिमेच्या शुभमुहूर्त आणि या दिवशी करायच्या 2 प्रभावी गोष्टी जाणून घेऊया. पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तिथी 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:06 सुरू होणार आहे आणि 2 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:41 समाप्त होईल. आता 1 एप्रिलला पौर्णिमा सुरू होत असली तरी सूर्योदयाच्या नियमामुळे हनुमान जन्मोत्सवाचा मुख्य सोहळा हा 2 एप्रिल 2026 रोजी गुरुवारी साजरा करणे योग्य मानलं जाते. जरी पौर्णिमा 1 एप्रिलला सकाळी सुरू होत असली तरी 1 एप्रिलचा सूर्योदयाच्या वेळी चतुर्दशी तिथी असेल. हिंदू शास्त्रानुसार जी तिथी सूर्योदयाला असते ती संपूर्ण दिवसासाठी ग्राह्य धरली जाते. आता 2 एप्रिल रोजी सकाळी सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी अस्तित्वात असेल म्हणून हनुमान जन्मोत्सव 2 एप्रिल रोजी गुरुवारी साजरा करणं शास्त्रोक्त ठरणार आहे. आता 1 एप्रिलला संपूर्ण दिवसभर पौर्णिमा असणार आहे तर आपण सायंकाळी किंवा रात्री विशेष प्रभावी उपाय करू शकता. जसे राहू केतू आणि शनी 7:30साठी सुद्धा आपण ह्या दिवशी विशेष उपाय करू शकता. जसे ह्या दिवशी हनुमानजीची भक्ती करून राहू केतूचे दोष आणि शनीची 7:30 यापासून दिलासा मिळतो असं सांगितलं जातं. एवढंच नाही तर संकटातून मुक्ती मिळण्यासाठी हनुमानजींना तुळशीची माळ अर्पण करणं आणि तुळशीच्या रूपाची सेवा करणं ही शुभ मानलं जातं. ह्या दिवशी तुळशी दान करण्यालाही विशेष महत्त्व आहे. आता हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तुळशीचं दान का करावं या संबंधित सुद्धा वेगळा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. हनुमान जन्मोत्सवानिमित्त संपूर्ण माहितीचा वेगळा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्याचबरोबर धार्मिक मान्यतेनुसार चैत्र पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीसह भगवान श्रीहरी विष्णूची ही पूजा करणं खूप शुभ मानलं जातं. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने ती प्रसन्न तर होतेच, शिवाय आपल्या इच्छापूर्तीसाठी हे उपाय अतिशय प्रभावी ठरतात असे म्हणतात. मग ही पूजा कशी करावी तर भारतीय पंचांगानुसार चैत्र महिन्यातील पौर्णिमा ही मराठी वर्षातील पहिली पौर्णिमा असते. या दिवशी केलेली सेवा ही अक्षय फळ देणारी असते अशी ही मान्यता आहे. मग देवी लक्ष्मीनारायणाची पूजा कशी करावी जो आपल्या घरात सुख समृद्धीचा मार्ग मोकळे करेल तर ह्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची संयुक्त पूजा करावी. यामुळे घरात देवी लक्ष्मीचा वास कायम स्थिर राहतो. त्यासाठी चौरंगावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरून त्यावर लक्ष्मीनारायणाची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी या दिवशी कनकधारा स्तोत्राचा पाठ करणं विशेष फलदायी मानलं जातं. त्यासाठी एक तुपाचा दिवा लावावा आणि कनकधारा स्तोत्राचं पठण करावं. देवाला केशरयुक्त खीर किंवा पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा, कारण पिवळा रंग
हा भगवान श्रीहरिविष्णूंना प्रिय आहे. पूजेनंतर गरजू व्यक्तींना तांदूळ, साखर किंवा पांढऱ्या वस्तूचं दान करावं. यामुळे कुंडलिकेतील दोष दूर होतात असंही सांगितलं जातं. आता आधी सांगितल्याप्रमाणे हनुमान जन्मोत्सव सुद्धा ह्या दिवशी आहे. तर भगवान हनुमान हे भगवान शिवाचे 11वे रुद्र अवतार मानले जातात. त्यांच्या पूजेने आत्मविश्वास वाढतो आणि भीती नष्ट होते असं सांगितलं जातं. म्हणून ह्या दिवशी भगवान हनुमंताला सिंदूर अर्पण करावा. चमेलीच्या तेलाचा सिंदूर मिसळून त्यांना अर्पण केल्याने सर्व संकट दूर होतात असं मानलं जातं. या दिवशी ओम नमो भगवते हनुमंते नमः या मंत्राचा जप करावा. अगदी काहीही जमलं नाही तर ह्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी किमान 7 वेळा हनुमान चालीसा वाचावी. यामुळे मानसिक तणाव कायमचा दूर होतो असं सांगितलं जातं. त्याचबरोबर पौर्णिमा असल्याने चंद्रपूजेलाही तितकेच महत्त्व आहे. पौर्णिमेचा चंद्र पूर्ण कलेने फुललेला असतो. त्याचा थेट प्रभाव आपल्या मनावर होतो. म्हणून ह्या रात्री चंद्राला कच्चं दूध आणि तांदूळ मिसळलेले पाणी अर्पण करावं. यामुळे कुंडलिकेतील चंद्रदोष निवारण होतो आणि मनाला शांती मिळते असं सांगितलं जातं. या दिवशी आपण ओम सोम सोमाय नमः किंवा कोणत्याही चंद्रमंत्राचा जप करत राहावा. हे आरोग्यासाठी विशेष लाभदायी मानलं जातं. आता एवढंच नाही तर चैत्र पौर्णिमा आणि भगवान हनुमंतांचा जन्मोत्सव या दिवशी साजरा करण्यात येतो. त्यामुळे आणखीन काही छोटे उपाय आहे अगदी घरच्या घरी करू शकता. ते म्हणजे धनलाभासाठी देवी लक्ष्मीची पूजा करावी. यामुळे कर्जातून मुक्ती मिळते आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतात. हनुमानजीच्या कृपेने जुनाट आजार आणि शारीरिक व्याधीपासून सुटका मिळते. चैत्र पौर्णिमेला सत्यनारायणची कथा वाचल्यास किंवा ऐकल्याने कुटुंबात आनंदाचं वातावरण राहतं. तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपण आवर्जून देवी लक्ष्मीची पूजा करून भगवान हनुमंतांनाही प्रसन्न करण्याचा प्रयत्न करावा. थोडक्यात सांगायचं तर ह्या दिवशी आध्यात्मिक ऊर्जेने भरलेला असतो. विधिवत पूजा आणि शुद्ध भाव ठेवल्यास व्यक्तीला भौतिक सुखाबरोबरच मानसिक समाधानही प्राप्त होतं असं सांगितलं जातं. मग चैत्र पौर्णिमेला अगदी काहीही जमलं नाही तर फक्त 2 गोष्टी करा. एक तर देवी लक्ष्मीची पूजा आणि भगवान हनुमंताचं पूजन, ज्यामुळे तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यास नक्कीच मदत मिळेल. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कोणते खास उपाय करता का आणि कोणत्या खास पद्धतीने विशेष पूजाविधी करता का आणि त्याचं तुम्हाला काय फळ मिळालं ते कमेंट करून नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.